तालुक्यातील मानपुरी जी जमीन आहे ती महारवतनाची जमीन आहे आणि याचं विधानसभामध्ये आपण या संदर्भात आवाज उठवले होते. त्यानंतर आता एकनाथराव खडसे व त्यांची मुलगी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमका काय प्रकरण आहे ते पूर्ण? ते प्रकरण नेमकं मी विधानसभेमध्ये स्पष्टपणे मांडलेलं आहे की ही जमीन जी होती ही महारवतनाची जमीन होती. भोगोटा 2ची जमीन होती, पण भोगोटा 2 कमी करून भोगोटा वर्ग 1 करून ही जमीन 2002 मध्ये खरेदी केली गेलेली आहे. या जमिनीचं जर खरेदी खत पाहिलं तर तापी पूर्ण शुगर अलाइट लिमिटेडने खरेदी खत होतं, पण त्या काळामध्ये त्याच्यावर वाईटडर मारून नंतर कुमारी शारदा एकनाथ खडसे नावाने ती खरेदी केली गेली. त्याच्या वारसांनी अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक वेळा इतर ठिकाणी आंदोलनं केली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे. आणि त्या लोकांचं म्हणणं होतं की आमची फसवणूक झालेली आहे आणि या फसवणुकीच्या नुसार या 87 एकर जमीन म्हणजे 35 हेक्टर जमीन जी कारखान्यासाठी घेतली होती तिचा खऱ्या अर्थाने हेतू सफल आजवर झाला नाही. 1 एकर जमिनीमध्ये कारखाना उभा राहिलेला नाही. मी जसा हा प्रश्न उपस्थित केला तर सरकारकडून जे मला उत्तर आलं त्याच्यामध्ये म्हटलं की कोणती बिल्डिंगचं बांधकाम दिसून येत नाही, इथे कारखाना नाही आहे. आणि 122 गट नंबर हा भोगोटा वर्ग 2 असताना महारवतनाची असताना रिग्रँड ती जमीन झालेली नसताना खरेदी कशी होऊ शकते? तर त्या काळामध्ये कशी खरेदी झाली आता हे सांगता येणार नाही, कारण अनेक त्या काळातले जे आता 54 नंबरच्या FIRने गुन्हा दाखल काल झालेला रात्री उशिरा आणि त्या ताईंनी गुन्हा दाखल केला. त्यांचंही नाव त्याच्यामध्ये मेन्शन आहे, चमेलीबाई तुकाराम तायडे नावाने. तर त्यांनी तो गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यावर तर चौकशी होईल. चौकशीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी निष्पन्न होईल असं मला वाटतं. शेवटी सरकार आहे, हे सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे, कुठंच जाणारे नाही आहे, कधी लपणारे नाही आहे. आयुष्यभरासाठी तुमच्या आपल्या याला असता दप्तरी असतात, त्याच्यामुळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे. भोगोटा वर्ग 2 असताना भोगोटा वर्ग 1 दाखवून त्याची त्या टायमाला जी बेकायदा खरेदी झालेली आहे त्यानुसार त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. ती जमीन एका गोरगरीब शोषित कुटुंबाची आहे. त्यांचं शोषण झालं असं मला या निमित्तानं वाटतं, कारण अनेक वेळा आवाज उठून गुन्हा दाखल होत नव्हता. म्हणून विधानसभेत मी हा विषय उपस्थित केला आणि माननीय महसूल मंत्र्यांनी त्याची एक आयुक्तांमार्फत ही चौकशी लावलेली आहे. चौकशीचा अहवाल महिन्याभरात देण्याची त्यांनी सूचना केली आहे. बघूया काय होतं. तर त्या सूचना आल्यानंतर अहवाल आल्यानंतर क्लिअर होईल. पण माझं तर याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे की 87च्या 87 एकर जमीन कारखान्याच्या उद्दिष्टाने जर घेतली असेल आणि ते लोक तसं म्हणत असेल तर याच्यात मी FIR वाचली, त्यांनी तसंच म्हटलं की कारखान्यासाठी आम्ही जमीन घेतोय असं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं. परंतु वेळेवर कुमारी शारदा एकनाथ खडसेच्या नावाने ती जमीन खरेदी केली गेली आणि शारदा एकनाथ खडसे त्या दिवशी तिथे नव्हत्या असं FIRमध्ये म्हणतोय, FIR करणारा म्हणतोय. त्याच्यामुळे आज मला नवीन प्रकार हा माहीत पडलेला आहे की अशा पद्धती खरेदी होत असताना खरेदी लिहून घेणारच तिथे उपस्थित नसताना कशी खरेदी होऊ शकली? आणि खरेदी जर तुम्ही बघितली त्याच्यामध्ये 8 लोकांचं नाव आहे, इंडेक्स 2वर 7 लोकांचे नाव आहे. त्याच्यात सरकारच्या उत्तरात बी चमेलीबाई तुकाराम तायडे प्लस 6 असंच उत्तर आहे. त्याच्यामुळे 8 लोकांमध्ये खरेदीचं 8वा व्यक्ती कुठे गायब झाला? तो खरेदी इंडेक्स 2मध्ये का नाही आला? सरकार का त्याचं नाव नाही घेत? मग हे खरेदीमध्ये बोगस जर काही झालं असेल तर पोलीस निपक्षपातीपणे चौकशी करतील आणि येणाऱ्या काळामध्ये ते आपल्या सगळ्यासमोर येईल. मग जसं आपण म्हणताय की 87 एकर जमीन आहे, लेकिन ही जी जमीन आहे महारवतनाची एकूण किती जमीन असेल ती त्यातलं? आता माझ्यासमोर जो आला 122 गट नंबरमध्ये 2.5 हेक्टर जमीन काहीतरी महारवतनाची आहे. म्हणजे 5.5-6 एकर 5-6 एकरची आसपासची जमीन असेल ती महारवतनाची. ज्या लोकांनी कालपर्यंत त्याच्यासाठी ती जमीन आमची हक्काची जमीन आहे, त्याच्यावर तुमचं उद्दिष्ट पूर्ण होत नाही म्हणून आम्हाला ती जमीन परत करा. आम्हाला उद्या दिवशी आमच्या येणाऱ्या पिढीला त्या जमिनीच्या माध्यमातून उत्पन्न मिळेल आणि आमच्याला कुठेतरी पोटपाणी चालेल अशा उद्देशाने ती जमीन त्यांनी मागितलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने याच्या व्यतिरिक्त आणखी किती जमीन महारवतनाची होती ती मला माहीत नाही, पण 87 एकर पूर्ण जमीन ही कारखान्यासाठी घेतली होती आणि कारखाना पूर्ण न झाल्यामुळे त्या लोकांना परत केली गेली पाहिजे जमीन. तेवढा उदारपणा दाखवला पाहिजे. माननीय गिरीश महाजन साहेबांनी याच्यापूर्वी 2009-2010 मध्ये काहीतरी समथिंग, मला तर वर्ष व्यवस्थित सांगता येणार नाही, पण त्यांच्या नावावर 5 एकर जमीन याच्यातली पण होती. त्यांनी ती जमीन त्या काळामध्ये कारखाना होत नाही म्हणून परत केलेली आहे. ती उदारता जे त्यांनी दाखवली ती उदारता किमान खडसे साहेब दाखवतील का हा प्रश्न खऱ्या अर्थाने आहे.